नमस्कार, मी कल्पना माय ड्रीम होम अँड किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आज आपण अगदी 2 मिनिटांमध्ये तयार होणाऱ्या 2 भाज्या तयार करणार आहोत। अगदी श्रावण स्पेशल आहेत। आपण इथं लसणाचा वापर न करता अगदी झटपट अशा या भाज्या तयार केलेल्या आहेत। चला तर बघूयात झटपट अशा भाज्या कशा तयार करायच्या ते। पहिल्यांदा आपण शेपूची भाजी तयार करणार आहोत। त्यासाठी इथं मी शेपूची एक गड्डी घेतलेली आहे आणि स्वच्छ करून घेतलेली आहे। इथं शेपू आहे तो निवडून घेतलेला आहे आणि तो धुवूनही घेतलेला आहे। इथे तुम्ही बघा, मी शेपू निवडताना त्याला थोड्याशा काड्याही ठेवून घेतलेल्या आहेत आणि या पद्धतीनं आपल्याला इथे शेपूची भाजी आहे ती घ्यायची आहे। आता ही शेपूची भाजी आहे ती खूप मोठी असते किंवा लांबट असते, खाताना ते दातात अडकते, म्हणून इथं मी शेपूची भाजी आहे ती अगदी बारीक कापून घेते। इथे तुम्ही बघू शकताय अगदी या पद्धतीनं आपल्याला ही शेपूची भाजी आहे ती बारीक अशी कापून घ्यायची आहे। यानंतर शेपूच्या भाजीला लागण्यासाठी आपण इथं शेंगदाण्याचं कूट तयार करून घेणार आहोत। त्यासाठी इथं मी घेतलेलं आहे एक छोटं मिक्सरचं भांडं आणि त्यामध्ये मी 1 मूठ एवढे शेंगदाणे टाकून घेतलेले आहेत। यातच मी 2 ते 3 एवढ्या हिरव्या मिरच्या आहेत त्या टाकून घेतलेल्या आहेत आणि आपल्याला याचं कूट तयार करून घ्यायचं आहे। इथं तुम्ही बघा अगदी थोडंसं जाडसर असं मी याचं कूट आहे ते तयार करून घेतलेलं आहे। आता हे कूट आहे ते आपण दोन्ही भाज्यांना हेच कूट वापरणार आहोत। इकडे गॅसवर कढई गरम झालेली आहे, त्यामध्ये 2 चमचे तेल टाकून अगदी पाव चमचा एवढा जिरा टाकलेला आहे। पाव चमचा एवढा इथं मी लाल तिखट टाकलेला आहे। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता। यातच कापून ठेवलेली आपली शेपूची भाजी आहे ती टाकून घेतलेली आहे। तेलात जर आपण इथं लाल तिखट टाकलं तर शेपूच्या भाजीला रंगही छान येतो आणि खायलाही चविष्ट होते। 30 ते 40 सेकंदापर्यंत मी इथं शेपूची भाजी हलवून घेतलेली आहे। तर तुम्ही इथे बघा पहिल्यापेक्षा शेपूची भाजी इथं खूप कमी झालेली आहे। आता या स्टेजला आपल्याला इथं टाकून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ आणि यामध्ये अगदी पोहे खातो आपण त्या चमच्याने 2 चमचे एवढं मी कूट टाकून घेतलेलं आहे। इथं मीठ आणि कूट आहे ते छान असं भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। भाजीमध्ये आपण ज्या वेळेला कूट मिक्स करतो त्यावेळेला जर भाजी तुम्हाला अगदी कोरडी वाटत असेल तर अगदी 1 छोटा चमचा पाणी टाकून ही भाजी आहे ती 1-2 मिनिटापर्यंत शिजवून घ्यायची आहे। हे बघा इथं 2 मिनिटांनंतर तुम्ही इथे बघू शकताय भाजीतलं सगळं पाणी आहे ते आटलेलं आहे आणि अगदी ताटाला लावण्यासाठीची इथं आपली शेपूची भाजी आहे ती तयार झालेली आहे। श्रावणामध्ये ताटाला लावण्यासाठीची इथं झटपट अशी आपली शेपूची भाजी आहे ती तयार झालेली आहे। आता यानंतर आपण करणार आहोत दुसरी भाजी। इथं दुसरी भाजी आहे ती आपण मेथीची तयार करणार आहोत। अगदी झटपट अशी ही पण भाजी आपण इथं तयार करणार आहोत। तर त्यासाठी इथं मी घेतलेली आहे मेथी। इथे मेथीच्या एका गड्डीची भाजी आपण इथं तयार करणार आहोत। इथं तुम्ही बघा मेथीची भाजी आहे ती मी निवडून घेतलेली आहे आणि स्वच्छ करून ती 2 ते 3 पाण्याने धुवूनही घेतलेली आहे। इथं भाजी निवडताना तुम्ही बघा याला आहेत ते काड्या आहेत त्या मी कमी ठेवून घेतलेल्या आहेत। या पद्धतीनं आपल्याला ही भाजी आहे तीही निवडून घ्यायची आहे। इथं ही भाजी आहे ती आपल्याला कापून घ्यायची आहे, म्हणजे ज्या वेळेला आपण ही भाजी खातो पहिल्याप्रमाणेच ही भाजी ही आपल्या दातामध्ये अडकणार नाही। ज्याप्रमाणे आपण शेपूची भाजी कापून घेतली आहे त्याच्यापेक्षा ही थोडीशी मोठी कापली तरी चालते। अगदी शेपूसारखी ही भाजी आहे ती बारीक कापायची नाही, नाहीतर भाजी खाताना चव अजिबात लागणार नाही। इथं मी सगळी भाजी आहे ती कापून घेतलेली आहे। कढईमध्ये 2 चमचे एवढं तेल टाकलेलं आहे, पाव चमचा एवढा जिरा टाकलेला आहे आणि जिरं तडतडल्यानंतर यामध्ये कापून ठेवलेली मेथी टाकून घ्यायची आहे। अगदी 30 ते 40 सेकंदामध्ये मेथी आहे ती तुम्ही बघा पहिल्याप्रमाणेच इथं मेथी आहे ती ही खूप अशी कमी झालेली आहे। आता यानंतर मेथी हलवून आपण यामध्ये टाकून घेणार आहोत मीठ। मेथी हलवून आपल्याला इथं मीठ टाकून घ्यायचं आहे, म्हणजे काय होतं की मेथीला कधी कधी आपण जेव्हा अशा पालेभाज्या तयार करतो त्यावेळेला मिठाचं प्रमाण आहे ते थोडंसं जास्त होतं। इथं मीठ टाकलेलं आहे आणि करून ठेवलेलं कूट टाकून घेतलेलं आहे आणि इथं कूट आणि मीठ आहे ते छान असं मेथीच्या भाजीला लावून घ्यायचं आहे। इथं 1 मिनिटभरापर्यंत ही भाजी आहे ती मी गॅसवर ठेवून शिजवून घेतलेली आहे आणि इथे तुम्ही बघा आपलं कूट आणि आपलं जे आपण मिरच्या टाकलेल्या आहेत त्या शिजल्यानंतर इथं आपली भाजी तयार झालेली आहे। इथं जर तुम्हाला लाल तिखट टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता किंवा इथं मुगाच्या डाळी वापरायच्या असतील तरी वापरू शकता किंवा तुम्हाला आवडणारी कोणतीही डाळ वापरून तुम्ही ही भाजी आहे ती तयार करू शकता। इथं तुम्ही बघा अगदी 2 मिनिटांमध्ये आपली मेथीची भाजी आहे ती तयार झालेली आहे। ही भाजी आहे ती तुम्ही मुलांना टिफिनमध्ये जरी चपातीसोबत दिली तरी अगदी छान लागते। आता श्रावणासाठी आपण ह्या भाज्या तयार केलेल्या आहेत त्यामुळं इथं मी लसूण टाकलेला नाही। जर इथं श्रावणाचे उपवास नसेल तर तुम्ही लसणाचा वापर केला तरी चालेल आणि या पद्धतीनंच आपल्या इथं बिना लसणाच्या 2 भाज्या आहेत त्या तयार झालेल्या आहेत। श्रावणामध्ये उपवास सोडण्यासाठी अगदी बिना लसणाच्या पण झटपट अशा दोन्ही भाज्या मी इथं तयार करून घेतलेल्या आहेत। इथं ह्या ज्या भाज्या आहेत त्या घरी एकदा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। परत भेटूयात अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत, तोपर्यंत नमस्कार।